श्री गुरुचरित्र अध्याय 21. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, ब्रह्मचारी कर्णिका, उपदेशिले ज्ञानविवेका, तया प्रेत जननीसी. ब्रह्मचारी म्हणे नारी, मूढपणे दुःख करी, कोण वाचला असे स्थिरी. या संसारी सांगमज, उपजला कवन, मेला कवन उत्पत्ती. जाहली कोठोन जळात उपजे, जैसा फेन बुदबुद राहे कोठे स्थिर. ऐसा देह पंचभूती, मिळोनी होय देह निर्मिती. वेगळे होता पंचभूती, अव्यक्त होय देहदाना. तया पंचभूताचे गुण, मायापाशे वेष्टोन. भ्रांती लाविती देह म्हणून, पुत्र मित्र कलत्रवास. रज सत्व तमो गुण, तया भूतापासून. वेगळाले लक्षण, होती एक एक चित्ते. देवत्व होय सत्वगुण, रजोगुण मनुष्य जाण. दैत्यासी तमोगुण, गुणानुबंधे कर्मे घडती. जेने जे कर्म आचरती, सुकृत अथवा दुष्कृती. तैसी होय फळप्राप्ती, आपुले आपण भोगावी. या संसार वर्तमानी, उपजती जंतू कर्मानुगुणी. आपल्या अर्जवापासून सुखदुःख भोगताती. या कारणे ज्ञानवंता, संतोष न करावा उपजता. अथवा नर मृत होता, दुःख आपण करू नये. कोणी मरती पूर्व वयसी, अथवा मरती वृद्धापेसी. आपले अर्जव असे जैसी, तेने परी घडया जाणा. कर्मानुवशे उपजदाची, ललाट लिहितो वीरींची. सकृत अथवा दुष्कृत्येची भोगभोगी म्हणून. ऐसे या कर्म काळासी, जिंकले नाही कोणी परियेसी. या कारणे देहासी, नित्यत्व नाही परियेसा. तुझे तूची सांग वहिले, कोटी जन्म भोग भोगिले. मनुष्य अथवा पशुत्व लादले, पक्षी अथवा कृमीरूप. जरी होतीस मनुष्य योनी, कोण कोणाची होतीस जननी. कोण कोणाची होतीस गृहिणी. सांग तुवा आम्हा पुढे, कवन तुझी माता पिता. जन्मांतरीची सांग आता, वाया दुःख करिसी. प्रज्ञा पिता पुत्र आपुला म्हणून. पंचभूतात्मक देह, चर्म मांस अस्थि मेह. वेष्टोनिया नवमे देह, मळबुद्ध शरीर जाणावे. कैचा पुत्र कोठे मृत्यू, वाया का भ्रमोनी. रडसी तू सांडोनी द्यावे, कैचे प्रेत संस्कारिती लौकिकार्थी. येणे परी ब्रह्मचारी, सांगेती ते विस्तारी. परसोनी त्या अवसरी, विनवितसे तयासी. विप्रवनिता तया वेळी, विनवितसे करुणा बहाळी. स्वामी निरोपिले धर्म सकळी, परिस्थिर नव्हे अंतःकरण. प्रारब्ध अप्रमाण म्हणो जरी, जरी का भजावा श्रीहरी. परीस संपर्के लोह जरी, सुवर्ण नव्हे कोण बोले. आम्ही पहिलेची दैवहीन, म्हणून धरिले श्री गुरुचरण. अभय दिदले नाही मरण, म्हणून विश्वास केला मी. एखाद्या नरा येतोची ज्वरा, धावत जाती वैद्याची या घरा. औषधी देऊन या प्रतिकारा, सवेच करी आरोग्यता. त्रयमूर्तीचा अवतारू, श्री गुरु नरसिंह सरस्वती असे गुरु. तेने दिधला असे वरू, केवी असत्य होय सांगमज. आराधिले मी तयासी, वर दिदला गा आम्हासी. त्याचा करुनिया भरवसी, होतो आपण स्वस्थ चित्त. विश्वासोनी असता आपण, केवी केले निर्वाण. कैसे माझे मूर्खपण, म्हणून स्वामी निरोपिसी. या कारणे आपण आता, प्राण त्याजीन सर्वथा. समर्पीन गुरुनाथा, वाढो कीर्ती तयाची. एकोनितीयेचे वचन, ओळखून या भाव मन. सांगे बुद्धी तिसी ज्ञान, अवुपाय एक करी आता. विश्वास केला त्वा श्री गुरुसी, पुत्र लादला पूर्णायुषी. जरी आला मृत्यू त्यासी, घेऊन जाई श्री गुरुस्थाना. जेथे जाहला तुझवर, तेथे समर्पी तू कलेवर. पंचगंगा कृष्णा तीर, औदुंबर तळी. ऐसे वचन ऐकोनी, विश्वास जाहला तिचे मनी. पोटी शव बांधोनी, घेऊन गेली औदुंबराप्रती. जेथे होत्या गुरुपादुका, आफळी शिरते बालिका. रुधिरे भरल्या पादुका, आक्रोश करीते नारी. दुःख करिता जाहली निशी, विप्र मागती प्रेतासी. म्हणती आक्रोश कावो करीसी, संस्कारुनी जाऊ आता. मनुष्य नाही अरण्यात, केवी राहू जाऊ म्हणत. जाळू दे आता प्रेत,
ऐक कर्कशे म्हणताती, काही केली या नेदी प्रेत, आपणा सवे जाळा म्हणत, पोटी बांधून या प्रेत, लोळतसे पादुकांवरी, म्हणती विप्रज्ञाती लोक, राहू नये राणी निशंक, तस्कर बाधा होईल एका, जाऊ आता घरासी, जाऊ आता स्नान करुनी, उपवास हो का आजचे दिनी, प्रातःकाळी येऊनी दहन करू म्हणती ऐका, आजचे रात्री प्रेतासी, सुटेल वास दुर्गंधीसी, आपोआप दहनासी, देईल जाणात हे कर्कशा, म्हणून निगती सकळ जन, राहिले तेथे जनकी जनन, प्रेतासहित करती शोक, होती रात्र परियेसा, निद्रा नाही दिवस दोन्ही, शोक करिता जनक जननी, या मती न होता रजनी, झोप आली ती येसी, देखतसे सुषुप्तीत, जटाधारी भस्मांकित, व्याघ्रचर्म परिधानित, रुद्राक्षमाळा सर्वांगी, योगदंड त्रिशूळ हाती, आला औदुंबरा प्रती, कावो शोक करिसी सती, आक्रोशोनी आम्हावरी, काय झाले तुझे कुमरा, आता त्यासी करू प्रतिकारा, म्हणून देतो अभय करा, भक्तवत्सल श्री गुरु, भक्त काढो प्रेतासी, लावितसे सर्वांगेसी, मुख पसरी म्हणे तिसी, वायू पुरस्परू म्हणे, प्राण म्हणजे वायू जाण, बाहेर गेला विसरून, घालितो मागुती आणून, पुत्र तुझा सजीव होय, इतुके होताची भयचकित, जाहली नारी जागृत, म्हणे आपणा कैसी भ्रांत, लागली असे प्रेतावरी, जे कावसे आपुले मनी, तैसे दिसे दित्रा स्वप्नी, कैसा देव नरसिंह मुनी, भ्रांती आपणा लागली असे, आमचे प्रारब्ध असता उणे, देवावरी बोल काय ठेवणे, अज्ञाना मी मूर्खपणे, श्री गुरुवरी काय बोल, येणेपरी चिंता करीत, तव प्रेता आज झाले चेत, सर्वांगी उष्ण बहुत, सर्व संधीसी जीव आला, म्हणे प्रेतासी काय झाले, किंवा भूत संचारिले, मनी भय उपजले, ठेवी काढून दूर परते, सर्व संधी जीव भरला, बाळ उठवून बैसला, म्हणे माता शुद्धा लागली मला, अन्न देई म्हणतसे, रुदन करी तया वेळी, आला कुमर माते जवळी, स्तन घालिता मुख कमळी, शिर निगे 32 धारा, संतोष भय होऊन प्रीतीसी, संदेह मागुती असे मानसी, कडिये घेऊनी बाळकासी, गेली आपुले पतीजवळी, जागृत करुणी पतीसी, सांगे वृत्तांत अत्यंतेसी, पती म्हणे तियेसी, चरित्र असे श्री गुरुचे, म्हणून दंपती दोघे जण, करुणी औदुंबर प्रदक्षिणा, साष्टांग करीती नमन, स्तोत्र करी नाना परी, तू तारक विश्वासी, म्हणून भूमी अवतरलासी, अशक्य तुझ वर्णायासी, क्षमा करणे स्वामिया आम्हा, क्षमा करणे म्हणून घालिती लोटांगणे, विनून या करुणा वचने, गेली स्नाना गंगेत, स्नान करून बाळकासहित, धुती झाली पादुकांचे रक्त, औदुंबरा स्नपन करीत, लाविती दीपतये वेळी, पूजा करीती भक्तीसी, मंत्रपूर्वक विधीसी, शमीपत्र कुसुमेसी, पूजा करीती परियेसा, निरांजन तया वेळी, करीती गायन परी बळी, अतिसंतोषतये बाळी, भक्तिभावे स्तुती करीती, इतुके होता गेली निशी, उदय झाला दिनकरासी, संस्कार म्हणून प्रेतासी, आले विप्र ज्ञाती सकळ, तव देखताची कुमारासी, विस्मय झावला सकळिकांसी, समाराधना करीती हर्षी, महानंद प्रवर्तला, ऐसा श्री गुरु स्थान महिमा, अखिल लोक लादले कामा, एकेकाची सांगता सीमा, विस्तार होईल बहुकथा, सिद्ध म्हणे नामधारका, स्थान महिमा ऐसा ऐका, अपार असे सांगता अनिका, साधारण तुझ निरोपिले, तया औदुंबरा तळी, श्री गुरुवास सर्व काळी, काम्य होत तत्काळी, आराधिता श्री गुरुसी, जया नाम कल्पतरू, प्रत्यक्ष जाणा औदुंबरू, जे जे मनी इच्छिती नरू, साध्य होय परियेसा, इति श्री गुरुचरित्रामृते, परमकथा कल्पतरो, श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नाम धारक संवादे मृत्युपत्र संजीवनी नाम 21 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. श्री गुरूंच्या कृपेने आपण आजचा अध्याय पूर्ण केला. ही पवित्र श्रवण भक्ती आपल्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना. अनेक भक्तांना नोकरी, व्यवसाय, शिक्षण किंवा घरातील
जबाबदाऱ्यामुळे एकाच वेळी संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही. म्हणूनच हा दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केला आहे. रोज फक्त एक अध्याय आपल्यासमोर सादर केला जाईल. त्यामुळे दिवसातून काही मिनिटे देऊन तुम्हीही माझ्यासोबत संपूर्ण दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायण सहज पूर्ण करू शकता. प्रत्येक दिवसाचा नवीन अध्याय माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल, त्यामुळे कोणताही अध्याय चुकवू नका. आजच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अध्यायाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. तसेच मी सर्वांसाठी मोफत व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे. त्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे. त्या समूहात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग, धार्मिक उपाय, व्रत उत्सवांची माहिती, सणांचे महत्त्व आणि इतर उपयुक्त आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित मिळेल. याच व्हॉट्सअप समूहातून माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंकही उपलब्ध होते. या संस्कार वर्गात मी रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र, कालभैरवाष्टक, विविध स्तोत्रे, मंत्र आणि भक्तिपर उपासना अगदी मोफत शिकवत असते. तुम्ही तुमच्या कुटुंबियांनीही या उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या भक्तीची नोंद करा. पुन्हा भेटूया उद्याच्या पुढील अध्यायात. श्री गुरुदेव दत्त.